हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण गप्पा मारणार आहोत ते आहेत दापोली जालगाव येथील पर्यावरण प्रेमी प्रशांत परांजपे. प्रशांत परांजपे हे 2001 पासून पर्यावरण क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. पर्यावरण संवर्धनामध्ये विविध उपक्रम त्यांनी सातत्याने सुरू ठेवले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या कार्याची दखल घेतली गेली आहे. प्रशांत परांजपे यांना पर्यावरण क्षेत्रातील शाश्वत विकासाबद्दल कोलंबो विद्यापीठाची मानद डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. चला त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि जाणून घेऊया त्यांच्या या पर्यावरण कार्याविषयी. प्रशांतजी नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला तुमचं मनपूर्वक अभिनंदन कोलंबो विद्यापीठाच्या मानद डॉक्टरेट पदवीबद्दल. धन्यवाद. मला असं सांगा की पर्यावरण संवर्धन यावरच काम करायचं हे ठरवलं होतं का? कशी सुरुवात झाली या कामाला? नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असलेलं हे पर्यावरण आणि प्रवास करताना मानवाच्या चुकीच्या सवयींमुळे एका जनावराला अर्थात वासराला जिवे जाताना पाहिलं की त्यांनी प्लास्टिक खाल्लं होतं आणि त्याचं पोट फुगून ते तडफडत होतं. हे ज्या वेळेला लक्षात आलं तिथूनच कायमस्वरूपी ठरवलं की जे पूर्वापासून मनात होतं की आपल्याला पर्यावरण विषयात काम करायचं आहे महाविद्यालय जीवनापासून, आणि तिथे मात्र नक्की ठरलं गेलं की आता पुढे काही काम करायचं असेल तर हे पर्यावरण संवर्धनात काम करणं अत्यावश्यक आहे. तिथून साधारण 2000 ते 2001 पासून या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. हा जो प्रसंग तुमच्या आयुष्यात घडला त्यानंतर तुम्ही जणू पर्यावरण संवर्धनाचा वसाच घेतलात की याच क्षेत्रात काम करायचं. त्यासाठी मग अनेक संशोधनं आजपर्यंत तुम्ही केली. गेली 24 वर्ष तुम्ही काम करताय या पर्यावरणासाठी. तर या सगळ्या म्हणून तुस्म स्मारक कवी केशव नंतर कणंक या मुलाखतीचा उत्तरार्ध नटलेल्या आमच्या कोकणात आहे. जर का आम्ही संपूर्ण वनराईच नष्ट केली तर आमच्या या सगळ्याला काही पर्याय आहे का, काही उपयोग आहे का, तिथे पर्यटन वाढ होणार आहे का? म्हणजे एका बाजूनी आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी गावामध्ये काम करायचं, दुसऱ्या बाजूनी आम्ही सृष्टी सौंदर्य असं काहीतरी चुकतंय. याला कुठेतरी आळा घालण्यासाठी आपण साहित्य पर्यावरण आणि पर्यटन असा एक विषय हातात घेतला. अच्छा प्रशांतजी, हा जो सगळा तुमचा अभ्यास आहे, हा जो सगळा तुमचा एक पर्यावरण संरक्षणाचा प्रवास आहे, हा असा चालू राहणार आहे. पण या कार्याची दखल कोलंबो विद्यापीठाने घेऊन तुम्हाला मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. कसा होता अनुभव तो? खूपच म्हणजे तो शब्दात सांगता येणं जरा कठीण आहे, कारण इतके दिवस किंवा इतके वर्ष केलेल्या कामाची ही पोचपावती आहे. किंबहुना ही माझं एकट्याचं काम नसून माझे जे सहकारी आहेत किंवा मी सांगितल्यानंतर जे कोणी कृतीत ते उतरवत आहेत. आज शेकडो किंवा अनेको घरांमधला कचरा हा आज त्याच्या जागेवर जाण्यासाठी सज्ज झाला. केवळ आमचा हाकेला त्यांनी साथ दिली आणि त्यामुळे हा जो काही सन्मान आहे हा अशा सर्वांचा, नुसत्या कार्यकर्त्यांचाच नाही तर जो जो याच्यामध्ये सहभाग घेतोय अशा महाराष्ट्रातील नागरिक असतील या सर्वांचा आहे. त्यामुळे एक चांगली भावना किंवा चांगला एक आनंद आणि पुढे काम करण्यासाठी एक वेगळी उर्मी किंवा वेगळी ऊर्जा याच्यातून प्राप्त झाली. आणि जे काही आजपर्यंत लिहित होतो, बोलत होतो, करत होतो त्याला कुठेतरी मानांकन मिळालं की त्याला एक, त्यामुळे आज अधिक जोर निर्माण झाला असं मला तरी वाटतंय. आणि हे सर्वांच्या सहकार्याचंच हे फलित आहे असं मी पुन्हा एकदा नम्रपणे नमूद करू इच्छितो. खूपच सुंदर तुमच्या या भावना आहेत. एक शेवटचा प्रश्न विचारते की पर्यावरण संरक्षण, स्वच्छता, आता तुम्ही म्हणालात तसं की प्लास्टिक प्रदूषण याबद्दल अजूनही जागरूकता होण्याची गरज आहे. काय सांगाल श्रोत्यांना? मानसिक बदल हा खूप महत्वाचा आहे. प्रत्येकाने माझं पर्यावरण, माझं गाव, माझी पृथ्वी, कारण जर का आपण रोज नतमस्तक पृथ्वीला नाही झालो, म्हणजे सकाळी उठल्यावर समुद्र वसने देवी पर्वतस्थानंडले विष्णुपत्नी नमस्तोभ्यम पादस्पर्शं क्षमस्वमे, आपण नतमस्तक व्हा असं मी प्रत्येकाला सांगेन. ह्या निसर्गाला नतमस्तक होणं गरजेचं आहे. निसर्ग देवतेचं स्मरण करा, जलदेवतेचं स्मरण करा आणि वनदेवतेचंही स्मरण करा, तर हरितमय आयुष्य, सुजलाम सुफलाम आयुष्य आपल्याला नक्कीच मिळेल. जाता जाता फक्त एक धोका आहे, तोच सांगून मी आपली रजा घेतोय. कारण 2050 खूप लांबचं अंतर मी सांगत नाहीये. 2050 नंतर पृथ्वीच्या अतिविनाशाला कारणीभूत आपण ठरणार आहोत आणि ती तीव्रता कमी करायची असेल तर प्रत्येकानं आपल्या या पर्यावरण संवर्धनामध्ये खारीचा नाही, मी म्हणतोय मोलाचा वाटा उचलणं अत्यावश्यक बाब आहे. नाहीतर आपल्या
नातवंड पंतवंडांना उत्तम आयुष्य, आपल्याला जे मिळालंय ते आपल्या आजोबांच्या आणि पणजोबांच्यामुळे मिळालंय, वडिलांच्यामुळे मिळालंय. आपल्या पुढच्या 2 पिढ्यांनी जर आपल्याला चांगलं म्हणणं आवश्यक, आज एक स्वार्थाची भूमिका मांडली तर आपल्याला आज आत्तापासून कामाला लागणं गरजेचं आहे. प्रत्येकाचा सहभाग पर्यावरण संवर्धनात असणं ही काळाची गरज निर्माण झाली आहे. आणि याकरता मी हरितमय आयुष्याकरता आणि सुखनैव जीवनाकरता शुभेच्छा देतो. पण हे करण्यासाठी एक पाऊल आपल्याला उचलावंच लागणार आहे. क्या बात आहे प्रशांतजी, खूप कमी शब्दात सुंदर तुम्ही या सगळ्याचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. पण असं नुसतंच म्हणतो पर्यावरण वाचवा, पर्यावरणाचं रक्षण करा, पण यामध्ये आता आपण स्वतः पाऊल उचलण्याची गरज आहे. आणि सुरुवात आपल्या घरापासून, घरात गेलो तर आपल्या स्वतःपासून याची सुरुवात होणं तितकंच गरजेचं आहे. आणि त्यामुळे तुम्ही म्हणालात तसं की आजी आजोबांनी किंवा आपल्या आजोबा पणजोबांनी काम केलं म्हणून आज आपण सुखाचा श्वास घेतला. आपण जर काम केलं तर आपल्या पुढची पिढी तितकंच निरोगी श्वास घेऊ शकेल. याच पॉझिटिव्ह नोटवर आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना या पर्यावरण संरक्षणाबद्दल, संवर्धनाबद्दल